नव्यानं बांधण्यात आलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधून क्रूझ सेवेचं औपचारिक उद्घाटन आज केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते झालं. मुंबई बंदर प्राधिकरणानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पर्यटन, आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी विकास, वारसा आणि शाश्वतता उपक्रमांचंही अनावरण झालं. MICT सारखे प्रकल्प रोजगार निर्माण करतात, पर्यटन आकर्षित करतात आणि आपल्या बंदरांना जागतिक ओळख निर्माण करून देतात, असं सोनोवाल यावेळी म्हणाले. मुंबई बंदर आता आघाडीच्या आंतरराष्ट्रीय बंदरांशी स्पर्धा करायला सज्ज असल्याचं ते म्हणाले. भारताला लाभलेली किनारपट्टी ही निसर्गाची देणगी असून पर्यावरणीय संतुलन राखून त्यांचा विकास साधला पाहिजे, असंही ते म्हणाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांनी या टर्मिनलचं महत्त्व विशद करताना हे टर्मिनल भारताच्या विकासासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. याच्या कार्यान्विततेमुळे एक उज्ज्वल आणि मजबूत सागरी क्षेत्राचा मार्ग खुला झाला आहे, असं ठाकूर म्हणाले. 4 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या MICT टर्मिनलची दरवर्षी 500 क्रूझ जहाजं आणि 10 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.